गोंदिया जिल्ह्यातील किडंगीपार गावातील देशी दारूचे दुकान आणि दोन्ही परमिट रूम बार कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी किडंगीपार वासियांनी दारूबंदी यज्ञ आणि धरणे आंदोलन छेडले आहे। विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व गावातील महिलांनी केले असून युवकांचे भविष्य वाचवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले आहे। जर 23 फेब्रुवारी पर्यंत दुकाने बंद झाली नाहीत तर 24 फेब्रुवारीला रास्ता रोको करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। किडंगीपार गावातील शांतता आणि सुव्यवस्था दारू विक्रीमुळे धोक्यात आली आहे। गावात सुरू असलेल्या या व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून महिलांना मोठ्या जाचास सामोरे जावे लागत आहे। याच मुद्द्यावरून संतप्त झालेल्या महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केले। आंदोलनादरम्यान महिलांनी दारूबंदी यज्ञ करून प्रशासनाचा निषेध नोंदवला। गावातील कुटुंब व्यवस्था वाचवण्यासाठी दारूबंदी अनिवार्य आहे अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। ग्रामस्थांनी संबंधित विभागाला रीतसर निवेदन दिले असून 23 फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली आहे। जर या मुदतीत प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही तर 24 फेब्रुवारी रोजी आमगाव गोंदिया मुख्य रस्त्यावरील किडंगीपार चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनामुळे सध्या किडंगीपार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। आंदोलकांनी स्पष्ट केले की रास्ता रोको आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारच्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील। आता जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यावर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। माता भगिनींनी पुकारलेला हा लढा आता अधिक तीव्र होत असून गावातील विद्यार्थी देखील या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झालाय। माझं नाव संतोष तानोजी दोनोडे आहे। मुक्काम किडंगीपार, पोस्ट तहसील आमगाव, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहे। किडंगीपार गावामध्ये आधीचे 2 वाईन शॉप आहेत, म्हणजे दारूची दुकानं, आणि आता एक नव्याने दारू दुकान उघडलेली आहे। तर या दारू दुकानदारांनी काय केलं, या दारू दुकानदाराचं नाव आहे अतुल अरुण जायसवाल आणि यांचे वडील नामांकित डॉक्टर आहेत। आणि यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी लोक पूजन करतात भगवान शिवाचं। या व्यक्तींनी मोफत दारू वाटली आणि हे सगळं आवडलं नाही। आणि आमच्या गावातले जे तरुण आहेत, त्याच्यानंतर छोटे छोटे मुलं आहेत, दारूमुळे बर्बाद होत आहेत। म्हणून आमची मागणी आहे की दारूभट्टी, या तिन्ही दारूभट्ट्या बंद व्हायला पाहिजे। याचं निवेदन आम्ही 16/2/2026ला माननीय जिल्हाधिकारी साहेब, त्याच्यानंतर तहसीलदार साहेब, पोलीस निरीक्षक साहेब आणि मुख्याधिकारी साहेब, त्याच्यानंतर जे दारूबंदी विभागाचे गोंदियाला साहेब आहेत त्यांना पण आम्ही दिलेली आहे याची माहिती। तर कलेक्टर साहेब म्हणाले की मी तुमची जी फाईल आहे ते SP साहेबांकडे पाठवतो आणि एक दिवस मुकर्रर करतो आणि तुम्हाला कळवतो। परंतु आजपर्यंत म्हणजे त्यांनी कळवलेलं नाही आहे। तर त्यांना विनंती आहे की आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही 20 तारखेला आंदोलन करणार, पण आम्ही म्हणजे शांतिप्रिय लोक आहोत, मुळात आंदोलनकारी नाही, तुम्ही पण पाहू शकता। म्हणून आमची मागणी आहे की 20 तारखेचे जे आंदोलनाचे रूपांतरण आम्ही दारूबंदी यज्ञामध्ये, म्हणजे पूजनाने सुरुवात, या माता भगिनींनी पूजन पण केलेलं आहे। म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आग्रहाची विनंती आहे की आम्ही सांगितलेलं आहे की 24 तारखेला रस्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत, पण त्या 24 तारखेच्या आधी जर ते 23 तारखेपर्यंत एक निवडणूक लावतात दारूबंदी या विषयावर, तर ह्या महिला सगळ्या म्हणजे तयार आहेत। आणि आम्ही म्हणजे मुळात आंदोलनकारी नसल्यामुळे आम्ही ते आंदोलन स्थगित करणार 24 तारखेचं, जर 24 तारखेच्या आतमध्ये होत असेल तर निवडणूक, नाहीतर आम्ही 24 तारखेला आंदोलन करणार। माझे पूर्ण वनिता शंकरराव ब्राह्मणकर, मुक्काम किडंगीपार। आज आम्ही सर्व किडंगीपारचे रहिवासी ग्रामवासी अतुल जायसवाल यांच्या दारू दुकानच्या समोर दारूबंदी यज्ञ या विषयावर इथं बसलेला आहोत। आणि त्याच्या मागेचा एक उद्देश असा आहे की आम्ही 16/2/2026ला दारूबंदी या विषयावर प्रत्येक प्रशासकाला निवेदन देऊन झालेलं आहे आणि त्या निवेदनमध्ये असं लिहून झालेलं आहे की या निवेदनच्या माध्यमातून आम्हाला 20 तारखेच्या आतमध्ये दिलेल्या निवेदनावर काहीतरी मार्ग काढावा आणि दारूबंदी या विषयावर काहीतरी नियोजन करून देण्यात यावं। तरी पण आज 20 तारीख असून सुद्धा आजपर्यंत प्रशासकाच्या या बाबतीमध्ये आम्हाला काही विचार, समज किंवा एखादी लेटरसुद्धा आम्हाला प्राप्त झालेला नाही आहे। त्याकरिता आम्ही सर्व इथं महिला दारूबंदी या विषयावर दारू दुकानच्या समोर आंदोलन करीत आहोत। आणि जर 20 तारखेच्या नंतर सुद्धा 23 तारखेपर्यंत जर प्रशासक आम्हाला या दारूबंदी या विषयावर चर्चेवर किंवा आमच्या दिलेल्या नियोजनावर कोणतेही मार्ग काढत नाही किंवा आम्हाला दिलेल्या निवेदनावर आमच्या विषयावर चर्चा करत नाही, तर आम्ही 24 तारखेला येणाऱ्या आमगाव ते गोंदिया हायवे मार्ग 4 वेवर मध्यस्थी किडंगीपार या चौकामध्ये चक्काजाम आंदोलन सर्व गावकरी करणार आहोत। माझे नाव सेवंता गजानन भांडारकर, मी किडंगीपारची रहिवासी आहे। आम्ही आज इथं आंदोलन करीत आहोत की दारूबंदी झालेच पाहिजे। आमच्या गावाला इथून शाळा जवळ आहे,
बैकाची शाळा जवळ आहे आणि रोडही इथून जवळीचे शिवणीचे चिरसाडबांचे मुलं मुली शाळेत जातात. कोणी शेतात येतात इकडे, कोणी शेतात जातो म्हणतात ना, दारू पिऊन जातात. अशी दारूभुट्टी खुललेली आहे. म्हणून आमचं निवेदन आहे कलेक्टर साहेबांना की 24 तारखेच्या आधी निवडणूक लावून आमच्या गावाचे हे करून द्यावे निर्णय, अशी आमची इच्छा आहे त्यांची. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.